हाय गाईज. तर आपण खूप दिवसानंतर आलेलो आहे. माझे एक्झाम्स होते त्यामुळे मला व्हिडिओज बनता आले नाहीत. खरं काय विषय नाही, आता आपले सगळे एक्झाम झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. इथून आता कंटिन्युअसली आपलं कंटेंट आपण शेअर करत राहणार आहे. चला गाईज, तर बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून लवकर आपल्या व्हिडिओवर फोकस करूया. आपल्याला काय करायचं. तर हे जे स्टॉक सगळे होते, जे मी व्हिडिओज बनवले नव्हते ह्याच्यावर, फक्त मी इंस्टाग्रामला शेअर केले होते कारण माझी एक्झाम होती, तर माझ्या वेळ नव्हता तेवढा बनवण्यासाठी. तर एक्झाम जेव्हा येते गाईज 1 महिना, मग मी ट्रेडिंग त्यावेळेस बंद करतो, कारण एक्झामचा अभ्यासही केला पाहिजे. तर ठीक आहे गाईज, तर आपण बघूया. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की आपले जे स्टॉक्स होते, कुठल्या स्टॉकने किती रिटर्न दिलेत, काय आपली ताकद आहे बघूया. चला चेक करूया. पहिला स्टॉक होता JKL आपण चेक करूया. JKLमध्ये इथं आपल्याला बाईंगची लेवल्स होत्या. तर JKLमध्ये तुम्ही बघा, सिम्पल हा 6% वर गेला, 6%. त्यानंतर खाली आला, तर मग 5% आला की तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, SL कापायचं आहे. खरं आधी 6% गेला होता, तर मग ठीक आहे. यात ऑलमोस्ट समजून घ्या की तुम्हाला आपल्या म्हणण्यासारखं झालं नाही. डिलिव्हरी हा स्टॉक ॲक्टिव्हच नाही झाला. गणेश हाऊसिंग, ओके, गणेश हाऊसिंगला सांगतो काय झालं. मी स्वतःही घेतला होता. काय नाही, मार्केट कंडिशन चांगले नव्हते. गणेश हाऊसिंगमध्ये बघा झालं काय मला सांगतो. इथं आपले ना, इथे लेवल्स आपण काढले होते. खरं हा स्टॉक मी पण बाय केला होता. इथून गेला, किती गेला ऑलमोस्ट बघा तुम्ही. त्या दिवशी लेवल आपली ब्रेक केल्यावर 7.8% गेल्यावर आपलं टार्गेट 10% होतं. मग तिथून स्टॉक रिव्हर्स झाला, कारण मार्केटचे कंडिशन्स बदलले. मार्केट प्रॉफिट बुकिंगवर आलं तेव्हा, आणि मग आता हा स्टॉक टर्न अराउंड होऊन परत हाय सेम लेवल आला. तर आपल्याला 7%चे रिटर्न भेटले होते. तर ऑलमोस्ट मी तर ह्याच्यात मी काय केलं माहिती आहे का, इथे काय तर समथिंग 1-2% घेऊन बाहेर पडलं असं वाटतं मला, कारण मी काय जास्त वेळ थांबलो नाही ह्याच्यात. ऑल द वे बघा, स्टॉक चांगला काढला होता बघा. मार्चचे रिझल्ट पण आलेले आहेत. 13.5चा EPS आहे. मागच्या क्वार्टरला 12.1चा होता. तर ऑलमोस्ट चांगले रिझल्ट आहेत, म्हणून हा टर्न अराउंड होऊन वर गेला. ठीक आहे, ओके. आणि नंतर SIL इन्व्हेस्टमेंट. अजून एक गाय सांगतो, ह्यापुढे आपल्या चॅनलवर कुठल्याही आपले जे फायनान्स रिलेटेड स्टॉक असतात, त्यातला एकही स्टॉक मी काढणारच नाही, आता टाकणारच नाही. कारण जे फायनान्स रिलेटेड स्टॉक असतात ना, ते असे लय खूप म्हणजे डिच्चू देऊन जात नाही तोवर लगेच. असं काय तर गंडावगंडी करायची. आता जसं तुम्हाला इथे दिसली गणेश हाऊसिंगला होती तसंच. तर हे बघा झालं काय, शेवटी सांगतो तुम्हाला. हा पण स्टॉक मी घेतला होता, इथं पण तेच झालं. थोडंसं वर गेला, किती गेला, ऑलमोस्ट 5% गेला बघा. असं काय नाही की आपले स्टॉक वर गेले नाहीत यावे, म्हणजे या थोड्याशा पिरियडमध्ये जातात. खरं ते 10% जाऊ नाही शकले. तर आपलं टार्गेट 10% आहे. 10% घेतल्याशिवाय बाहेर पडायचंच नाही, कारण सिम्पल आहे. कारण मग रिस्क रिवॉर्ड रेशो बदलून जातो आहे. बरं जाऊ दे. काय झालं नंतर, आला खाली. का आलं, रिझल्ट्स खराब येणार होते त्याचे. आणि हा रिझल्ट्स कधी आलेत माहीत आहे, इथं आले त्याचे रिझल्ट्स या दिवशी. हा पडायला इथूनच लागला. ते काय आधी काय आलेलंच ते. मार्च महिन्याचे रिझल्ट चांगले आले नाहीत, म्हणून हा स्टॉक पडाला. आधी चांगला होता, जाऊ दे, गेला. हा झाला, या स्टॉकचे रिझल्ट्स होते. त्यानंतर कुठं होता, KIOCL मध्ये काय झालं, जेव्हा मार्केट कंडिशन खराब असतात ना, जर 5% भेटत असेल ना, घेऊन पडायचे बाहेर, विचार नाही करायचा. बघा गाईस, हा सेटअप तर फेल झालेला आहे. म्हणजे हा आपला ट्रिगर नाही झाला आहे. ऑलमोस्ट जेव्हा इथं वर प्राईस होती, तर हा इथूनच खाली गेला, वर गेलाच नाही, आत्ता आला. म्हणजे हा सेटअप रॉंग, ह्याचा काही संबंधच नाही. सेटअपच नाही झाला. सुंदरम एक्स नात करूच नका यायचा. आता स्टॉक दाखवत तुम्हाला खरे. हा स्टॉक मी घेतला होता. खरं माझी चुकी आहे की मी लवकर पडलो. 10% घेऊनच पडलो बाहेर मी. फक्त 10% घेतले आहेत, कारण आपलं ठरलेलं आहे 10 ते 10% घ्यायचं आहे. कुठे दिला होता तुम्हाला इथं, 738. कितीला गेला, 738ला दिलेला स्टॉक 936 गेला. ऑलमोस्ट किती %, 27% विदिन अ मंथ. हा का गेला माहिती आहे का, आता थोड्या दिवसात मी तुम्हाला उद्या येईल दिल्याची काय येणार आहेत रिझल्ट्स. तर आपले हे जे रिझल्ट्स आहेत ना, 100% चांगले येणार आहेत.
तर हा स्टॉक इथं होता 738ला. आपल्याला इथंच मी काय केलं माहिती आहे, इथं समथिंग 10% घेतलो आणि बाहेर पडलो मी. इथंच कुठं तर 10% घेतलो आणि बाहेर पडलो आणि हा आला टर्न अराऊंड झाला झूप. तर गाईस हा जर ठेवला असतं तर 27% भेटले असते. तर बघू शकता 27% आपल्याला किती दिवसात भेटलं. गाईस 20 डेजमध्ये 27% भेटलं आपल्याला गेन यात. चला मॅक्रो टेप डेव्हलपर्स. ओके, हा स्टॉक आपला हा ह्याच्यावर होता, विकली बेसिसवर पोझिशनली होता. हा स्टॉक अजूनही माझ्याकडे आहे, अजूनही होल्ड करून ठेवलेला आहे. सांगतो तुम्हाला काय विषय आहे. लोधा बघा, हा स्टॉक कुठे डिस्कस केलं होतं आपण. हां बाई, एक मिनिट जरा काढू द्या मला, माझी लेवल्स काढलेली इथं डिस्कस केलं होतं बरोबर. 1278 बघू शकता तुम्ही, 1282 लावलं आहे काहीतरी समथिंग. तर हा स्टॉक जेव्हा आपण इथं सांगितलं की इथून वर जाणार आहे, तर तेव्हा मार्केटची कंडिशन्स माहिती थोड्या बिघडल्या. तर हा स्टॉक इथं आला. हा स्टॉक इथूनच वर काय गेला की नाही, तर एक थिअरी आहे की तुम्हाला नंतर मला कमेंट्स येऊ देत, मग मी एक्सप्लेन करेन ती एक सेपरेट व्हिडिओ बनते त्यावर. तर हा स्टॉक डायरेक्ट बघा इथून इथं आला. तर ऑलमोस्ट आत्ता मला गेन अकाउंटला 7% दिसत आहे. तर 9% पण आलता, कारण ह्याच्यात मी टार्गेट 30%चं ठेवलेलं आहे आणि विकली बेसिसवर आहे. बघू शकताय का आलावर सेम रिझन आला का. प्रॉफिट 6 आधी 5.2 होता, आता 6.8 आहे. इयरली सेल्स पण ग्रोथ आहेत, 1000ने सेल्स वाढलेले आणि ऑलमोस्ट 5.2वरनं 6.8 एक चांगली जम्प भेटलेली आहे सेल्समध्ये. तर मला वाटते मोदी 400 पार, तर हा पण जायला तर 1500च्या पार. बघू काय होते. नंतर कॉर्ड्स केबल, आय थिंक हा आहे ना कॉर्ड्स केबल सेटअप काय केलं तर बघा, मलाही माहीत नाही, मी पण बघायला नाही. कॉर्ड्स केबल कितीला दिला होता, 170 काय नेमकं 191 दाखवलं, 191 आहे आता, 174. ओके, इथं दिला होता. ही लेवल होती आणि ही एक लेवल होती 175. हा स्विंग ब्रेक झालं, इथे एक लेवल होती आणि 179 इथे एक लेवल होती. आणि तुम्हाला प्रत्येक स्टॉकमध्ये मी काय सांगितलं होतं की जर स्टॉक ब्रेकआउट इथून होणार आहे तर त्याला ऑलमोस्ट 5-6 दिवसाचा कन्सल्टेशन होऊ द्या आणि मग तुम्ही एंट्री मारा. तर बघू शकताय ही चीट एंट्री होती. आय थिंक मी चीट एंट्री तुम्हाला एक्सप्लेन केलं काय असते. आपल्याला ह्या स्टॉकमध्ये ऑलमोस्ट 38%चा रिटर्न भेटलेला आहे, कारण याचे EPS पण चांगले आहेत, म्हणजे स्टेबल आले. 38%चा रिटर्न आपल्याला जर इथून जर कोण रिटेस्टवर जर केला असेल खेळ, 7 दिवसात 37%चा रिटर्न भेटला आपल्याला. 7 दिवसात बघा काय आणि कसं काय. स्टॉक हुडकूनच काढा तुम्ही एवढे. जाऊ 5% महिनाभरात भेटत नाहीत. हा कुठला GTD, हा तर खतरनाक गेला वर. इथं पण मी लवकर बाहेर पडलेलो आहे, 10% घेऊनच, जास्त घेतलेच नाही. 1006 बघा तुम्ही, 1006 पण जिथं होतं 1006 डायरेक्टच गेला वर, थांबलाच नाही. 19% जाऊनच थांबला, 19%लाच जाऊन थांबला. आपल्याला 10% काढायचे होते फक्त, 19% गेला, झालं की मग इथं हा स्टॉकमध्ये पण टार्गेट हिट झाले. रिझन आता बोलणार नाही, आता बघा तुम्ही. WS इंडस्ट्रीज याच्यात काय झालं बघा. WS इंडस्ट्रीज स्टॉक इथून जेव्हा इथं आला, इथून त्याने इथे एंट्री दिलेला एंट्री, काही विषय नाही, दिली नाही एंट्री दिल्यावर टार्गेट हिट 10.83%. आणि काय पाहिजे, संपला की विषय. ह्या स्टॉकमध्ये पण टार्गेट हिट. दुसरा स्टॉक RVNL तर काय सांगूच नका. सगळीजण RVNLच घ्यायलेत, सगळ्यांना RVNLच आवडते. लोक आत्ता घ्यायलेत. मी तुम्हाला कधी सांगितलं होता, 270 पण 65ला सांगितलं होता. बघा झालं काय तुम्हाला सांगतो.
रिस्की होतं हे पण सांगितलं तुम्हाला मी घेतानाच. इथे एंट्री होती, इथं आपल्याला यानं किती दिला, ऑलमोस्ट 10% दिला आहे. एवढं 9.7 दिसताना पण असं, जर समजा तुम्हाला इथं डोजी फॉर्म होताना दिसते आहे, इथं परत एक डोजी, आणि जर 9% तुम्हाला दिसत असेल तर बाहेर तर काढणारच तुम्ही काय जरी झालं तरी. इथं तुमचा प्रॉफिट बुक झाला बरोबर, टर्न अराऊंड झाला स्टॉकमध्ये. इथं तुम्ही निघला असाल, कारण नंतरनं इथं जर घुसला असतं का नाही तुम्ही, काय थांबलाच नाही तो, जाऊ दे काय असं हाई रॅली काय पकडता आलेलीच नाही. 33% वर गेला, जे आपलं आहे ते आपलंच आहे, बाकी काही नाही. हा काय पकडता आला नाही खरं, गेलावर चांगला. रिझन प्रॉफिट व्हायला आहे कंपनीला, चांगलाच व्हायला आहे, होऊ दे. हा तर खूप चांगला स्टॉक होता. ह्यानं पण खाली डिचचं देऊन वर गेला आहे. डिचचं म्हणजे काय माहिती आहे का, ट्रेंडवरून गेला आहे, खाली येतो मग वर जातो, त्याला डिचचं म्हणतो, असं मी म्हणतो. बा सिम्पल आपल्याला तुम्हाला कळावं असं जरा थोडीफार चेष्टा करतो मी. काय होतं ना, मॉडर्न लॅबोरेटरी. अरे बाबा ही IPS आहे, हे काय येत नाही. लवकर वेळ कर मॉडर्न लॅबोरेटरी. असं आलं. हे बाबा हे काय विषय नाही. मुद्दा एक सेकंड ना काहीच. आय थिंक इज स्टॉक MSI टाकून बघेल. आय थिंक बघा एक थांबा, मी चेक करतो. तो पण दुसरा स्टॉक आहे, हा गेला आहे आपला टार्गेट, याच्यात पण हिट आहे. नाटको फार्मा हा घेतला होता, त्यांना पण डिच्चू दिला वाटतं आहे. बघा बाय लवकरच पडले ह्यातून पण बाहेर. डिच्चूच दिला आहे चांगलाच. इथं गेला, नुसतं आपल्याला एंट्री दिल्यासारखं दाखवली, खाली आला. आता बघू, टर्न अराऊंड झाला आहे. टर्न अराऊंड झाला आहे म्हणजे काय, रिझल्ट चांगले येणार आहेत. आय थिंक आजच रिझल्ट्स डिक्लेअर होणार आहेत. संध्याकाळी आपल्याला काहीतरी काय विषय आहे. तर इथून हा अजून वर जाऊ शकते. फर्स्ट लेग, सेकंड लेग, इथं कन्सल्टेशन जर झालं 5-6 दिवस, एक टाईट कन्सल्टेशन, आणि मग कुठलं ना ढगातच. नाटको फार्मा, रिफेक्स इंडस्ट्री, इथं प्रॉफिट बुक केलेलं आहे. केलं प्रॉफिट बुक इथं रिफेक्सला केलं आहे बुक. इथं होती किती आहे, 151 लावून ठेवलेलं. इथं आपल्याला इथं होती एंट्री. कन्सल्टेशन चांगलं, टार्गेट सिम्पल होतं. 10%, 16% वर गेला. 10% घ्यायचे होते यातले प्रॉफिट, टार्गेट हिट, बास घेऊन बाहेर. कारण हा स्टॉक मॅन्युप्युलेटेड स्टॉक होता, पण जास्त काही थांबायचेच नाही आहेत. हा स्टॉक मॅन्युप्युलेटेड नव्हता, हा स्टॉक मॅन्युप्युलेटेड होता. JIT इन्फ्रा हा पण घेतला होता. JIT इन्फ्रा हे सगळे एप्रिलचे प्रकार आहेत. JIT इन्फ्रा बघा कितीला होती प्राईस आपली, 650, 624 लावली. किती रिस्की होता सांगितलं होतं. खरं रिस्क हे ते राहू दे. तेव्हा आपला डायलॉग, हर्षद मेहताचा डायलॉग आहे. किती टक्के पाहिजेत आपल्याला, किती पाहिजे, 10% ना घ्या. 10% इथंच भेटली की, आणि काय पाहिजे. ठेवला असता आहे असं अप्पर सर्किट लागले 2 दिवस, 1-2 इथं जरी काढलं तरी बस. किती अप्पर सर्किट खुल्ला 18% भेटलं. किती बघा की आठवड्यात, एका आठवड्यात 18%. आता तुम्ही सांगा, ह्या व्हिडिओच्या थंबनेलला मी किती टक्केचं रिटर्न लावायचंच नाही. तर रिटर्न काय, सिम्पल येऊन बघणे बस. आणि हा व्हिडिओ तर मी तेव्हा टाकला होता. आय थिंक SBI कुठला स्टॉक, कुठला तेजस नेटवर्कचा सांगितलेला. ओके, तेजस नेटवर्कचा गेला की इथे पण
दुसऱ्याच दिवशी तो होता काय माहिती आहे का, ही जी डोजी कॅन्डल आहे ना त्याच्यामुळे इथं होता. इथून बघा 10% टार्गेट होतं. 10.01 वरनंच पडला खाली. यात पण टार्गेट हिट. बघा हा स्टॉक मला लय जोरात वर जाईल बरं का, लय जोरात वर जाईल. मार्चचा डेटा आलेला आहे, 8.5चा APS आलेला आहे, 1300%. अरा मायनसमध्ये होता APS, कर 8.5वर आला आहे. सेल्स बघा 300 आता 1300 आल्या. आय थिंक इथून रॅली मोठी जर हा ब्रेक झाला तर. तसंही तर डोजी आता घेऊन बसला आहे. सेल झाला मोठा, डोजी आली. हा इथून जेव्हा ब्रेक होईल तर ऑपरेटर घुसणार 101%. घुसलाच म्हणा यात. इथून घुसला मग जेव्हा हा स्टॉक इथं जाईल वर, समजा इथं कुठे गेला आणि जर परत इथं जर घावला बाय चान्स 1200ला जर आला वर जाऊन खाली, तर तुम्ही इथं घेऊन त्याचा SL सिम्पल हाल लावून एक लॉंग जाऊ शकते चांगली. हे आपल्या ऑपरेटर सायकोलॉजी. तर हा रॉकेट होणार आहे रॉकेट कन बघू शकतं. कारण जेव्हा ना हाय ब्रेक करून तिथं टॉपला कन्सल्टेशन करायला आहे रेजिस्टन्सच्या जवळच जाणार बरं. आणि कुठलं सांगितले हा व्हिडिओ होता SBI वर गाईज. SBI ना आज खरं सांगतो मी काय केले, खरं सांगतो. घेतला होता मी. कुठे घेतलेला, इथे घेतला. SBI का तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओमध्ये, कारण बघा तुम्ही. मला कसं आहे, फंड जरा जास्त लागले होते आणि मला दुसरे स्टॉक्स घ्यायचे होते काही, म्हणून मी हा स्टॉक विकला. कारण हा स्टॉक गेला नाही वरल्या घेत म्हणून, फक्त गेला नाही म्हणून मी विकला. मी इथं कुठं तर घेतलेला याला. हे नाही शूटिंग स्टार बनवलं टॉपला आणि त्याचा लो ब्रेक केला. मी म्हटलं आता काय व्हायचं ते होऊ दे, मला काय घ्यायचं नाही यात. कारण काय माहिती आहे का गाईज, ह्या स्टॉकला आपल्याला 10% पाहिजेत बरोबर. इथून तुम्ही बघा हा स्टॉक एवढी जरी मुवमेंट दिला, या स्टॉकला मुवमेंट त्याला कुठून कुठे जायला पाहिजे माहिती आहे का, पाक 900च्या पार जायला पाहिजे या स्टॉकला. आणि हा स्टॉक असाच लगेच नाही जाणार, खूप वेळ घेणार. मग त्यापेक्षा म्हटलं आपले जे दुसरे स्टॉक आहेत लोद्धा बिद्दा म्हणा किंवा बाकीचे आणि काही स्टॉक्स आहेत, तर ते फास्ट ह्याच्यापेक्षा ग्रोथ मला देऊ शकतात. नवीन स्टॉक्सवर व्हिडिओ बनले जातील. फक्त आता घरी आल्यामुळे थोडंसं इकडे नेटवर्कचा इश्यू येत आहे मला अपलोड करण्यास, तर मी तोही सॉल्व करून आपला रेग्युलरली आपले व्हिडिओज येतील आजपासून स्टार्ट होणार आहे. तर ॲक्टिव्ह राहा. मोस्टली गाईज इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहावा जास्त करून सांगायला तुम्हाला. कारण इथे व्हिडिओ बनवायच्या आधी इंस्टाग्रामवर लाईव्ह अपडेट झालेले आहेत. आता आजचंच बघा, सकाळी मी स्टोरी लावलेली आहे. कुठली स्टोरी लावली आहे, लॉरस अजंता फार्मावर स्टोरी लावलेली आहे. कारण आम्हाला स्टॉकवर जाणारे दिसत आहे. मग ह्याच्यावर व्हिडिओ बनवा, मग ते मला ते टाकण्यात ते कसं एक वेळ घेतो खूप. का तुम्हाला लवकरात लवकर एंट्री चुकू नये. समजा जर काय असं हे तर पहिला एक तर रिकमेंडेशन नाही देत आहे मी कुठली घ्या म्हणून. मी सांगत आहे तुम्हाला की हा जाणार आहेत, तुम्ही दुसरे स्टॉक सोडून ह्या स्टॉकवर फोकस करा तुमचा, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिटेबल व्हाल. तर मी तुम्हाला एक 100 स्टॉक्समधून एक 10 स्टॉक फक्त एक चूज करून सांगत आहे की ह्या त्या 100 स्टॉक्सपेक्षा ह्या 10मध्ये पोटेन्शियल जास्त आहे वर जाण्याचा. तर गाईज रिकमेंडेशन नाही आहेत काही, डायरेक्ट एंट्र्या मारायचे नाहीत. स्वतःही ॲनालिसिस करा, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला